आतापर्यंत 6 वाजेपर्यंत अशी काही परिस्थिती नव्हती, पण 6च्या नंतर जे अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला त्याच्यामुळं जे अमोल सोनवणे यांचं कुटुंब पाण्यामध्ये अडकलं होतं. ही परिस्थिती बघता मध्ये जाणं शक्य नव्हतं, म्हणून तहसीलदार साहेबांना संपर्क करून या आपत्कालीन व्यवस्थेचं गाडी बोलवली आणि आपण एक बोट उपलब्ध केली होती आणि त्या बोटमध्येच आता या 5 लोकांना कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर देवगाव रंगारी अंतर्गत देवगाव रंगारी येथे खडकी नदीच्या पुलाजवळ सोनवणे कुटुंब दोन्ही साईडना नदी असल्यामुळं पूर्ण प्रवाहात गुंतलेले होते. तरी ते 5 कुटुंब होते, ते 5 सदस्य होते. ते त्यांना आता रेस्क्यू टीम ही 12:50 इथं आलेली आहे. त्यानंतर रेस्क्यू टीमनं माणसांना बाहेर काढलेले आहे. परंतु जनावर सर तुम्ही तलाठी देवगाव रंगारी साजेची इथं जी परिस्थिती आहे, इथं अग्निशमकची गाडी आलेली आहे, नेमकं काय झालेलं आहे, काय परिस्थिती इथं अमोल सोनवणे हे यांचं कुटुंब 5-6 जण आणि काही जनावर अटकले आहे मध्ये आणि पाण्याचा प्रवाह खूप आहे, वरतून पाण्याचा प्रवाह खूप आहे. आम्ही लोकल लेवलला रस्सीनी वगैरे आणण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही आम्हाला. शेवटी आम्हाला एनडीआरएफची टीम बोलावं लागली आणि त्या टीमच्या सहाय्याने आम्ही त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. आता इथं मंडळाधिकारी साहेब आहे, ग्रामसेवक साहेब आहे, कृषी सहाय्यक साहेब आहे, आमचे शासनाचे माणसं आहे, तरी त्यांना आम्ही सुरक्षित बाहेर काढू याची आम्ही ग्वाही देतो. आता काम रेस्क्यूचं चालू आहे, तिथं तुम्ही दाखवू शकता तिकडे काम चालू आहे. आणि जनावरांचं कसं करणार आता, माणसं तर समजा तुम्ही याच्यातून काढणार आहे, जनावर पण आम्ही जेवढे जमले तेवढे जनावर आम्ही रेस्क्यूच्या टीम मार्फत आम्ही काढून आणू आणि राहिलेले काही जनावर आहे आम्ही त्यांना सूचित केलंय की त्यांना एखाद्या कठड्यावर वरती कुठेतरी सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा, जे जनावर येत नाही ते. किती लोक अडकलेली याची काही कल्पना आहे का? 5 लोक अटकले आहेत, त्यापैकी 4 महिला आणि 1 पुरुष आहे. ठीक. आणि जनावर किती जी नदी म्हणतो हे आपण इथं बघू राहिलो, पण याच्या मागचा जो शिवार आहे ताडपिंपळ देवाचा शिव तिकडून लामणगाव शिव ते तिथं मागं पण असं हेलाकार टाईप ह्या नदीला हेलाकार आहे, तिथे बी ती सरळ झाली. तिथं खूप शेतकऱ्याचे नुकसान झाले, तिथं राखून काहीच राहिले 100% होऊन गेले, पिका सगळं माती सगळं होऊन गेलं. तिकडं गट नंबर 588, 580, 623, 581, 580 सगळे गटातले पूर्ण पिकं आणि माती होऊन गेली. तुमच्या सांगण्यावरून असं आहे का टोटल मात्र 2000 फूट लांब देवगाव सर्कल सांगा, देवगाव सर्कल म्हणजे 100% बाधित, 100% टोटल देवगाव सर्कल बाधित झालेलं आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळू झालं, त्याच्यासाठी इथं पोलीस प्रशासनानं सुद्धा व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला होता. आपण त्याच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया. साहेब काय आम्ही आता पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि योग्य ते कारवाई चालू आहे आणि लोकांना काढलेलं आहे आता संपूर्ण. आणि काही अशी म्हणजे काही नुकसान हे झालेलं पाण्यानं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आमचं चौपंडामध्ये जो खडकीचं पूल येतो पाणी ओव्हरफुल झालं. ओव्हरफुल झाल्यानंतर 517 गट नंबर बालू विश्वनाथ सोनवणे आणि अमोल देवराव सोनवणे यांच्या शेतीचं कमीत कमी 100% नुकसान झालं. तर आमचं शासनाला एकच विनंती आहे की यांना पुरेपूर 100%. प्रशासनाच्या वतीने इथं कोण कोण उपस्थित आहे? तहसील प्रशासनाच्या वतीने इथं मंडळ अधिकारी देवगाव रंगारी मंडळ, ग्राम महसूल अधिकारी देवगाव रंगारी व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी आहे इथं. व मी या सर्वांद्वारे महाराष्ट्र प्रशासनाचं, महसूल प्रशासनाचं व तहसील कार्यालय कन्नड, कृषी विभाग कन्नड यांचं सर्वांचं धन्यवाद करतो की यांनी लवकरात लवकर तात्काळ रेस्क्यू टीम पाठवली, एनडीआरएफ पाठवली आणि जे अडकले होते माणसं त्यांना लवकरात लवकर तात्काळ काढलेलं आहे, सुखरूप काढलेलं आहे त्यांना, त्यामुळे यांचा धन्यवाद करतो. गावात काही कालच्या आणि आजच्या पावसाने काही नुकसान झालेलं आहे, काही पंचनामे वगैरे केले का? गावात होणार आहे का? गावात भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे आणि शेतमालाचं पण नुकसान झालं आहे. सुरुवातीला आपण आता पंचनामे चालू आहे पहिल्या लेवलला आणि भरपूर ठिकाणी म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे आणि पुढं आपल्याला ग्राम महसूल अधिकारी देवगाव रंगारी येथील गट नंबर 514 येथे अमोल सोनवणे यांच्या घरावर आपण रेस्क्यू केलं. त्या घरातून टोटल आपल्याला 6 जण आपण रेस्क्यू केले आहे. अजून रेस्क्यूचं काम चालू आहे. त्या 6 पैकी टोटल
3 महिला आहे व 3 पुरुष आहे. एवढे जण आपण आता रेस्क्यू केले, 6 जण. जनावरे अजून अडकलेले आहे, त्यांना पण आपण रेस्क्यू करायचा काहीतरी प्रयत्न करू.